चपातीचे तुकडे त्यात टाकल्यानंतर उकळी आली. आता थोडीशी वरनं कोथिंबीर. शिजले ना? थोडे ते शिजायला पाहिजे, 5 मिनिटं लागतील अजून. मस्त झालेलं आहे तयार. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. बरीचशी लोक सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघतात पूर्ण, पण एकदम वाफ लई येते ग. हां आता चांगल्या डाळ ढोकळी मस्त तयार झाले. दाखव थोडी शिल्पा. मस्त तुकडा आणि तुकडा वेगळा दिसतोय आणि मिळून पण आले रस्सा चांगला. आमटी मला खाऊन घ्यायची. आम्ही आज बनवतोय डाळ ढोकळी. त्याच्यासाठी तुरीची डाळ घेतले, अर्धा किलो आहे जवळजवळ. अर्धा किलो तुरीची डाळ घेतले. ती ताई आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती शिजून घ्यायची. दुसरी कसली मिक्स नाही केली ना, फक्त तुरीचीच. डाळ ढोकळीमध्ये टाकण्यासाठी चपाती बनवायची आहे. आता त्या चपातीसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडा बेसन पीठ घेतलं आहे, हळद घेतले, तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि हा तिखटवाला तिखट घेतलं आहे आणि हा जिरं वाटून टाकायचं आहे थोडं त्याच्यात. ह्याचं पीठ भिजून ठेवायचं 5-10 मिनिटं. तोपर्यंत इकडे डाळ शिजते. भरभरीत घेतलंय वाटून. आता ते मसाले सगळे काढले, जिरं काढले, ते सगळे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तेल नाही काय घ्यायच्यात जरासं टाकायचं? नाही, तेल नाही टाकायचं. नाही काय. एक ट्रिक आहे आमची. डाळ ढोकळी जर तुमची नेहमी चिकट होत असेल ना, तर बघा व्हिडिओ पुढे, आम्ही त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे. अजिबात चिकट नाही होत आणि मग कधी संध्याकाळी जरी खाल्लीत तरी ते मस्त राहतं आणि चव पण भारी लागते. डाळ ढोकळीमध्ये टाकण्यासाठी जो मगाशी पीठ भिजवलं आपण, चपातीचं आणि बेसन पीठ, त्याच्या आता चपात्या करून घ्यायच्या. दहा मिनिटं झाली पीठ भिजून ठेवलेलं आम्ही झाकून, त्याच्यात चपात्या करायच्या. चढवायचं पाणी. थोडी जाडसर ठेवायची ना चपाती. दाखव. जास्त पातळ नाही करायची. खाली ठेव शीतल, ओलपाटावर ठेव. हां उचलून दाखव कडे. हां शीतल दाखव. हां थोडी अशी जाडसरच ठेवायची. आणि ह्यात एक ट्रिक अशी आमची आहे ना, ही आम्ही थोडी तव्यावर शेकवून घेणार आहोत. तवा तापला आहे आमचा. चपात्या थोड्या शेकवून घ्यायच्या, पूर्ण शेकवायची नाही. त्याच्याने काय होतं, जेव्हा आपण ते टाकतो ना आमटीमध्ये, तेव्हा ती चिकट नाही होत चपाती. दोन्ही बाजूनी थोडी शेकून घ्यायची. बस झाली ना. पूर्ण झाली. आता डाळ ढोकळीच्या आमटीची तयारी पूर्ण झाली. आता त्या आमटीला फोडणी करून घेतो. आणि ह्या आम्ही चपात्या मगाशी थोड्या शेकून घेतल्यात, म्हणजे त्याचं आमटीमध्ये जास्त गोळा होत नाही, म्हणून त्या शेकून घेतल्यात थोड्याशा. आणि इकडे चांगला तेल तापलाय, त्याच्यामध्ये आता फोडणी करून घेतोय. मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. मोहरी आणि जिरं चांगलं सरसरलं ना की फोडणी मस्त टाकायची. लसूण पण भरपूर टाकला आहे आम्ही. आता जरा 2 वाक्य जास्त की बोलायला शिक. हां आता कढीपत्ता टाकून घ्यायचा. मस्त झाले. आणि बेडगी मिरची टाकली, अख्ख्या मिरच्या टाकल्या. अख्ख्या मिरच्या बेडगीच्या. आणि थोडा हिंग टाकून घ्यायचा आहे. आता कांदा टाकायचा आहे. 2 कांदे घेतलेत अख्खे मीडियम साईजचे, ते टाकून घ्यायचे.
फोडणी. मिरच्यांचा कलर भारी येईल फोडणीला. मिरच्यांचा कढीपत्त्याचा वास सुटलाय. कांदा चांगला लाल झालाय. टोमॅटो टाकायचं. आता टोमॅटो टाकले. 2 टोमॅटो घेतले होते बारीक चिरून. फोडणी चांगली जबरदस्त झाली ना खूप स्वाद लागतो. पावसाची सुरुवात झाली, त्याच्या आधी आमची फोडणी झाली पाहिजे. इकडे फोडणी चांगली लाल होते. टोमॅटो आणि कांदा नरम झाला पाहिजे ना, तोपर्यंत शीतल इकडं चपात्या चिरून घेते. जास्त बारीक बारीक तुकडे नाही करत आम्ही, मोठे मोठेच ठेवते. थोडा शेकून घेतल्या चपात्या. त्यामुळे शंकरपाळ्या कशा तिरक्या करतो तशा तिरक्या पाडून हो घ्यायच्या. काय शेप देते शीतल. काजू आणि कतलीचा असेल. काजू कतलीचा शेप आहे हा. आणि ह्या अशा शेकून घेतल्यात ना, त्यामुळे बघा करायला पण सोपं जातं. नाहीतर ओली चपाती त्रासदायक जाते. आता सगळे मसाले टाकून घेते फोडणीमध्ये. हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, थोडीशी हळद. आम्ही काय डाळ शिजवताना काही टाकले नव्हते मसाले. हे तिखट आहे आमचं. आणि आता मिक्स करून घ्यायचे. आणि मगाशी थोडं हिंग टाकलं होतं, बस एवढंच. बाकी काही मसाला, गरम मसाला हे ते काही नाही टाकणार. तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता, पण आमचं तिखट एकदम चांगलं आहे. आणि ही आता आपण शिजवून घेतलेली डाळ. आम्ही भरपूर बनवतो आहे, अर्धा किलो डाळ होती आमची. आता ही आमटीला चांगली उकळी आली पाहिजे आहे ना गं. आणि नंतरच त्याच्यामध्ये त्या चाकोळ्या टाकणार. चाकोळ्या पण म्हणतात काही लोक, चकोल्या म्हणतात काही लोक, डाळ ढोकळी म्हणतात. कमेंट करून सांगा तुम्ही ह्याला काय म्हणतात ते. डाळ टाकल्यावर पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता थोडंसं मीठ टाकतं आहे, म्हणजे उकळी आली पाहिजे आणि सगळ्या डाळीला पण मीठ लागेल. आणि ह्या चाकोळ्या चिरायचं काम चालू आहे अजून. शीतल करते व्यवस्थित. चिंच पण टाकते आत्ताच आहे ना, आंबटपणा येण्यासाठी. थोडीशी साखर पण टाकायची 4 दाणे. हो काय, आंबट गोड चव लागायला पाहिजे. मस्त आलं आहे रंग. बेडगी मिरचीचं तिखट आहे आमचं ना, ते एकदम चांगलं आहे. आणि आम्ही मालवणी मसाला पण बनवलेला, तो पण दाखवला होता. त्याच्यामुळे बाकीचं काही असं टाकायची गरज नाही पडत त्याच्यात. तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं आहे. पण हे जरा थोडी आमटी पातळ करायची. पण हे टाकलं ना त्याच्यामध्ये चाकोळ्या, की घट्ट होते आमटी अजून. चांगली दणदणीत उकळी आले आमटीला. आता त्याच्यामध्ये ह्या आपल्या ज्या चाकोल्या काटल्या कापून घेतल्यात आपण, चाकोल्या ज्या कापून घेतल्यात त्या टाकून घ्यायच्या. चाकोल्या का चाकोऱ्या नक्की वर्ड आठवत नाही आहे मला. कमेंट करा तुम्ही ह्याला काय बोलता ते नक्की. ते सगळ्या टाकून घ्यायच्या आमटीमध्ये. आमटी चांगली तयार झाली. मस्त उकळी आले. अजून 5 मिनटं शिजायला लागेल ही आहे ना. चपात्या काय आम्ही शेकलेल्या आहेत आमच्या. हे बघा असा तुकडा नाही तुकडा वेगळा दिसतो ह्याच्यामध्ये. आणि ते मस्त होतं. नाहीतर कच्ची चपाती टाकली की असं एकदम सगळा त्याचा गोळा होतो. थोडीशी साखर, थोडी चवीसाठी साखर, म्हणजे आंबट गोड आणि तिखट अशी चव लागते. मस्त झाली, तोंडाला पाणी सुटते टाकायसाठी. तुरीच्या डाळीची मस्त आमटी. आणि त्याच्यामध्ये टाकल्यात आम्ही ह्या चकोल्या करून. काही लोक ह्याला छकुल्या पण म्हणतात. तुमच्या गावात ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. चपातीचे तुकडे त्यात टाकल्यानंतर उकळी आली. आता थोडीशी वरनं कोथिंबीर. शिजले ना थोडे ते शिजायला पाहिजे. 5 मिनिटं लागतील अजून. मस्त झालेलं आहे तयार. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. बरीचशी लोक सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघतात पूर्ण. पण एकदम मस्त झाले. रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि अशा शिजलेल्या चपात्यांच्या बनवून बघा. दाल बाटी, चकोऱ्या. वाफ लई येते ग. हां आता चांगल्या. डाळ ढोकळी मस्त तयार झाले. दाखव थोडी शिरपा. मस्त तुकडा आणि तुकडा वेगळा दिसतोय. आणि मिळून पण आले रस्सा चांगला आमटी. आता खाऊन घ्यायची.
शिल्पा वाढते सगळ्यांना. मस्तपैकी ताटल्या घेतल्यात छोट्या छोट्या. आम्ही खाऊन घेतोय. आई घे तुला. बस जास्त ताटामध्ये राहायला पण तर पाहिजे. गरम गरम आहे आणि वर मिरच्या टाकल्यात तडका मारायला. सुपर टेस्टी. उद्या खात आहेत सगळे, बसलेत खायला. आई पण खाते आमची. खाल्लं शीतल? हो चांगलं झालं काय? मस्त झाले एकदम. एकदम भारी. आणि शिल्पा मस्त एकदम परफेक्ट. करून बघा तुम्ही. आणि खाऊन बघा. पावसाने मेहरबानी केली आमच्यावर. ना आला.